नाही, आता अफवा पसरवणं खरं तर मला असं वाटतं की व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाचा परिणाम आहे. आणि या सोशल मीडियाचा परिणामाने बँगलोरमध्ये काही हॉटेल इंडस्ट्रीवाल्यांनी बंद पुकारलं. त्याचा परिणाम लोकांना असं वाटायला लागलं की एलपीजी संपलं का. एक गोष्ट लक्षात घ्या, तिथं काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यामध्ये एलपीजी शॉर्ट झाल्यामुळं अर्थव्यवस्था आणि उद्योग व्यवस्था बंद करण्यात आली. ही देशामध्ये एक असंतोष वातावरण निर्माण करायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मग बँगलोरमध्येच का, उत्तर प्रदेशमध्ये का नाही, महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त मोठी हॉटेल इंडस्ट्री आहे, बँगलोरपेक्षा मोठी आहे, दिल्लीमध्ये का नाही. जिथं जिथं भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार आहे तिथं तिथं कुणीही आंदोलन करत नाही. पण ज्या ज्या ठिकाणी आज तुम्ही पहा, आज काँग्रेसने यात केलं की बँगलोरने, उद्या केरळ सुद्धा करू शकते, परवा अजून एखादं राज्य. आता त्याच्या दुर्दैवाने राज्यच एक दोन आहेत. त्यामुळं हे सगळं एनडीएला कुठंतरी बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं आणि त्यामुळं अशा प्रकारच्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये. यामध्ये पूर्णपणे राजकारण केलेलं दिसतं. कुठेतरी हॉटेल इंडस्ट्रीला घेऊन मोठा फटका बसलेला दिसतो. हॉटेल्स जे आहेत बंद, सगळे हॉटेल नगरचे चालू आहेत. कुठलंही हॉटेल बंद होणार नाही. हे सगळं काँग्रेस आणि युपीएचं केलेलं षडयंत्र आहे, सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून बँगलोर, मी तुम्हाला कारण सांगितलं की कशामुळे झालंय, कोण याच्या मागं षडयंत्र करतंय. पण अशी कुठली काही परिस्थिती नाही. आता इथं आमचे नगरसेवक एवढे हॉटेलवाले आहेत, 4-4 हॉटेल आहेत, कोणाकडे तर काही सिलेंडरचा तुतडं नाही, मला तर कोणी काही बोललं नाही. आणि तुम्ही देखील पत्रकार महोदय, तुमच्या घरामध्ये गॅस नाही आला तुम्ही मला येऊन भेटा. पण हे असं कुठलीही वास्तविकता नाही. 100% संकट आहे, पण त्या संकटावर मात करण्या इतका सक्षम प्रधानमंत्री पण देशाला मिळालेला आहे.